देवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि असणारा चालू 13वा असणारा अध्याय आणि मागचा पाठाला आपण 28वा असणारा श्लोक या ठिकाणी पाहिला. समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं नैनस्य आत्मनात्मानं ततो याति परां गतिं. की अशा प्रकारे सर्वभूतामध्ये काय करतो तो समान एक आत्मतत्व जो पाहतो तो वास्तविक काय होतो तो याती पराम गती. की अशा प्रकारे तो जो आहे आपल्या आत्म्याचं हनन करत नाही. आत्म्याचं हनन करणं म्हणजे काय, मागच्या पाठाला आपण पाहिलं की जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे. हे सगळा विषय झालेला आहे की सारखं आम्ही काय होतोय जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येतोय. हे काय करतोय, हे आम्ही आमच्या हाताने आमची फजिती करून घेतो. म्हणजे हे फजिती करणं म्हणजेच काय, तर अशा प्रकारे जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये वारंवार येत राहणं म्हणजेच काय करणं, आपण आपल्या आत्म्याची हिंसा करणं. आणि म्हणजे अशा प्रकारे कोण मग त्याच्यासाठी जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा यायचं नसेल तर काय केलं पाहिजे, वासुदेव सर्वम समत्व बुद्धी. सगळं जे काय आहे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहतीने हस्तिनी शुनिजैव स्वपाकेच पंडिता समदर्शन. अशा प्रकारे सर्वत्र समदर्शन. वासुदेव सर्व अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्यम नारायण स्थित. अशा प्रकारे सर्वत्र जळी स्थळी काष्टे पाषाणेषु काय एकच ते परमेश्वर तत्वाचे आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण जाणू आणि त्याची ज्यावेळेस आपल्याला अनुभूती होईल त्याच वेळेस असणारं हे जन्म आणि मरणाचं चक्र आहे ते संपेल. आणि मग काय, तो असणारी भगवंताची असणारी ती परमगती यद्गत्वान निवर्तन्ते. ज्या स्थानाला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्म आणि मृत्यूचं हे जे भय आहे, हे जन्म आणि मृत्यूचं भय पुन्हा राहणार नाही असं असणारं परमेश्वराचं ते परमधाम. त्या परमेश्वराच्या परमधामाला म्हणजे स्वस्वरूपामध्ये जे आहे, जशी नदी एकदा सागरामध्ये विलीन झाल्यानंतर ज्याप्रमाणे समुद्रच होते त्याप्रमाणे हा असणारा जीवभाव एकदा त्या शिवभावाला प्राप्त झाल्यानंतर चिदानंद रूप शिवोहम शिव साक्षात ओम. एकदा साक्षात शिव झाल्यानंतर पुन्हा जन्म आणि मृत्यूचे चक्र त्याच्या वाट्याला येत नाही. आणि संसाराचे असणारे अत्यंतिक हा ठिकाणी दुःख जे आहे हे अत्यंत दुःख संसाराचं, त्यापासून तो निरतिशय जो आनंद आहे परमेश्वराचा तो त्या ठिकाणी प्राप्त करतो. हे सगळं करण्यासाठी काय केलं पाहिजे, त्याला सर्वत्र समदर्शन केलं पाहिजे. सर्वभूत हिते रथा, जो जे वांछील तो ते लाभो. प्राणीजात हे जे काय सांगितलं, ज्याला ज्याला जे जे पाहिजे त्या अनुषंगाने सर्व प्राणीमात्रांमध्ये भूतदया जे आहे, अहिंसा जे तत्व आहे, अहिंसा तत्व त्याच्या ठिकाणी दृढ होईल. आणि अशा प्रकारे एकदा ते अहिंसेच्या तत्वामध्ये तो दृढ झाला, त्या आरूढ झाला म्हणजे मग काय होईल, सर्वत्र आपल्या त्याचं समदर्शन. कुणाच्याबद्दल मनामध्ये राग द्वेष मत्सर हा पाहिजे तो नको अशा भावनेचा त्या ठिकाणी विचार त्याच्या मनामध्ये येणार नाही. आणि ही असणारी ही वास्तविक दृष्टी आहे. साधू संत महात्मे हे जे काय आहे सगळ्यांमध्ये काय ही असणारी दृष्टी निर्माण झाली. विश्व स्वधर्म सूर्य पाव सांगितलं. हे संपूर्ण जे विश्व जे आहे काय स्वधर्मरूपी सूर्य पाव असं हीच प्रार्थना केली. म्हणजेच काय, प्रत्येकाला हे जे आहे आत्मदृष्टी आहे, सर्व वासुदेवच आहे, सर्वत्र वासुदेव आहे, ही दृष्टी सर्वांना भूतमात्रामध्ये प्राप्त हो. हे सगळं सारासार या सगळ्या असणारा 13वा अध्याय आता शेवटाकडे आला होता, संपेल. तर अशा प्रकारे ही जी दृष्टी आहे ही याला ब्रह्मदृष्टी म्हणतात. की अशा प्रकारची जी ब्रह्मदृष्टी साधकामध्ये प्राप्त होणे म्हणजेच काय, साधकाची असणारी ती साधनेची सिद्धावस्थेला तो गेला. सिद्धावस्थेला म्हणजे सगळं प्राप्त करतो बोलल्याबरोबर असं नाही, तर सिद्धावस्थेला जाणे म्हणजे अशा प्रकारे असणारी वासुदेव सर्वत्र आहे, सर्व प्राणीमात्रामध्ये एकच परमेश्वर आहे, तोच नारायण सर्व अंतर्बहिष्ठ सर्व व्याप्त झालेला आहे. अशा प्रकारची दृष्टी त्याची होणं. आणि मग एकदा अशा प्रकारची त्याची दृष्टी झाल्यानंतर राग आणि द्वेषाचा अभाव आणि सर्वत्र ब्रह्मदृष्टी. आणि मग तो अशा प्रकारे ब्रह्मविद ब्रह्मैव होती. कोण होतो तो ब्रह्मालाच ब्रह्मपद जे आहे कमी याच ठिकाणी त्या ब्रह्मतत्व जे आहे त्या ब्रह्मतत्वाची अनुभव त्याला या ठिकाणी होतो. म्हणजे अशा प्रकारे समदृष्टी करण्यासाठी 13व्या अध्यायाच्या माध्यमातून काय सांगितलं,
13व्या अध्यायाच्या माध्यमातून हेच सांगितलं, जोपर्यंत समदृष्टी होत नाही तोपर्यंत, तेच आता इथं सांगतील. पुन्हा असणारा 29वा 30वा श्लोक या सगळ्यामध्ये ततो याती परामगती, ती परामगती म्हणजे श्रेष्ठ दर्जाची, यद्गत्वा न निवर्तन्ते यस्मात् परम न परमस्ति किंचित, हे सगळे जे काही सांगितले या सगळ्या माध्यमातून त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाचं ज्ञान अथवा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दर्जाची गती या जगतामध्ये दुसरी काही नाही. म्हणून यस्मात् परम न परम अस्ति किंचित, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ दर्जाची वस्तू या जगतामध्ये काही नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे जे श्रेष्ठ आहे, चांगल्यामधलं चांगलं जे आहे, पण म्हणतो उत्कृष्ट क्वालिटीची कुठली गोष्ट घेताना आपण काय करतो, त्याची चांगल्या क्वालिटीची बघतो. याला आपण म्हणतो ब्रँडेड वस्तू. ब्रँडेड म्हणजे काय, त्याची असणारी क्वालिटी कशी आहे, त्या क्वालिटीच्या अनुषंगाने आपण ती ब्रँडेड वस्तू घेण्याचा प्रयत्न करतो. तसं या सगळ्या साधनेमध्ये ब्रँडेड साधना कोणती, तर ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ही ब्रँडेड साधना आहे की तो ब्रह्मभावालाच प्राप्त होणं. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस ब्रह्मभावाला आपण प्राप्त होऊ, त्याच वेळेस सगळं दुःख जे जे आपण म्हणतोय ते सर्व दुःख जे आहे, सर्व दुःख, त्या सगळ्या दुःखाचा काय होईल, त्या ठिकाणी जाऊन शेवट होईल. पुन्हा जरा दुःख नाही राहणार, मग काय, आनंदाचे डोही, आनंदच त्या ठिकाणी राहणार. मग तो त्याचीच असणारी गती किंवा त्याची असणारी मानसिक स्थिती काय आहे, त्या आचार्य त्या ठिकाणी भजगोविंदम मध्ये सांगतात, योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणे रमते चित्त. एकदा ब्रह्मामध्ये एकदा चित्त रममान झालं काय होतं, नंदती नंदती नंदतेव, की तो केवळ आनंदामध्येच तो राहतो. आनंदाच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काही त्या ठिकाणी मग नसतं. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते सांगितलं. त्यासाठी दुसरं काही कार्य राहत नाही. म्हणून त्यासाठी एकच कार्य सांगितलं, सर्व संकल्प संन्यासी, सर्व कर्म संन्यासी, सगळ्याचा त्याग करून केवळ आत्मचिंता, स्वस्वरूपामध्ये अवस्थान, हे या ठिकाणी सारासार सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तोच असणारा विषय पुन्हा या ठिकाणी दुसरं काही नाही, एकच ब्रह्मतत्व आहे. ते ब्रह्मतत्व प्राप्त करण्यासाठी या सगळ्या अनेक प्रकारच्या श्लोकांच्या माध्यमातून, अनेक अध्यायाच्या माध्यमातून ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि इथं पुन्हा सांगतात 29व्या श्लोकामध्ये तेच सांगितलं. काय सांगितलं, त्याचा असणारा उपोद्घात 29व्या श्लोकाचा, सर्वभूतस्थ ईश्वरम समं पश्यम न हिनस्ति आत्मना आत्मानम इति उक्तम तद अनुवन्नम स्व गुण कर्म वैलक्षण्यम भेदभिन्नेषु आत्मसु इति एतत् आशंक्य आह, की सर्वभूतांमध्ये स्थित असलेला, तुम्ही काय म्हणता, सर्वभूतामध्ये एकच आत्मतत्व आहे. मग अशा प्रकारे जर का सर्वभूतांमध्ये स्थित असलेल्या ईश्वराला सम पाहणारा आपला नाश करत नाही, की अशा प्रकारे जो सर्वभूतांमध्ये असणारा स्थित असणारा तो परमेश्वर एकच आहे, अशा प्रकारे जो जाणतो, न हिनस्यन्ति आत्मानम आत्मनः, की तो आपल्या आत्म्याचा नाश करत नाही. हे जे तुम्ही म्हणताय की अशा सम पाहणारा आपला नाश करत नाही असे सांगितले, ठीक आहे, सगळं सांगितलं. पण आलं की सुरुवात झालीच, कुठेही आलं का पण, काय, सुखदुःखादी स्वगुण व धर्माधर्मादी स्वकर्मे यांच्या वैलक्षण्यामुळे, पण प्रत्येकाचे असणारे सुखदुःख त्याचे असणार प्रत्येकाचे स्वगुण, ते ज्याला ते भोगायचेच अथवा धर्माधर्मादी संस्कार या ठिकाणी झालेले आहेत. चांगले वाईट संस्कार, नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आदी कर्माच्या अनुषंगाने किंवा मागच्या असणाऱ्या संचिताच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ती असणारे सुखदुःख अथवा धर्माधर्मादी काय स्वकर्मे यांच्या हे काय, हे सर्वांचं समान नाहीये. ब्रह्म जरी समान असलं तरी आपल्या सगळ्यांचे असणारी कर्तव्य कर्म काय भिन्न भिन्न स्वरूपाचे आहेत. आता माझं कर्तव्य समजा काय असेल तर अध्ययन अध्यापन, कोणाचं ग्रहकर्म, कोणाचं आणखी काही कर्म, प्रत्येकाचे असणारी कर्म आणि धर्माधर्म संस्कार हे काय भिन्न भिन्न स्वरूपाचे झालेले आहेत. तेच सांगितलं. पण सुखदुःखादी स्वगुण आणि धर्माधर्मादी स्वकर्मे यांच्या वैलक्षण्यामुळे हे काय याच्यामध्ये भिन्नता आहे. प्रत्येकाचे एक समानच कर्म आणि एक समानच धर्माधर्म असते संचितामध्ये, तर सगळे एक समानच जन्माला आले असते. परंतु धर्माधर्मादी संस्कार
आणि सुखदुःखादी हे काय आहे, त्यांच्या सगळ्या प्रत्येकाच्या आपापल्या कर्मानुसार भिन्न भिन्न स्वरूपाचे, म्हणून जगतामध्ये सगळी भिन्नता असते. आपापली केलेली कर्म जे आहेत ही कर्म भिन्न असल्यामुळे या ठिकाणी आपलं वैषम्य सगळं हे जे काय सगळं विषमता दिसते आहे की त्यामुळे दिसत आहे. तेच या ठिकाणी सांगतात धर्माधर्मादी स्वकर्म यांच्या वैलक्षण्यामुळे. हे सहज नाही, सगळ्यांचं भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. प्रत्येकाची कर्म धर्माधर्म वैलक्षण्यामुळे काय झालं, ते गुण व कर्म प्रतिदेहात अगदी भिन्न भिन्न असतात. त्यामुळे ते गुण आणि कर्म प्रत्येकाचे भिन्न भिन्न असल्यामुळे, त्या अनुषंगाने प्रतिदेहात अगदी भिन्न भिन्न असल्यामुळे, त्यांच्या त्या भेदामुळे प्रति शरीरात भिन्न असलेल्या आत्म्यामध्ये समदर्शनायोग्य आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे त्यांचे धर्माधर्मा संस्काराच्या अनुषंगाने त्या प्रति शरीरामध्ये असणारं ते आत्मतत्व भेदांमध्ये प्रति शरीरामध्ये भिन्न असलेल्या आत्म्यामध्ये काय करायचंय, समदर्शन योग्य आहे. तुम्ही म्हणता त्यांच्या अनुषंगाने त्यांना अनुभवू दे. पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा समत्व घेऊ नका. ते जे त्याच्यामध्ये समदर्शन तुम्ही करताय की सगळ्यांचा एकच आत्मा आहे, अशा प्रकारचे समदर्शन आहे. मग जर समदर्शन केलं तर याचा काय करायचं, हे धर्माधर्मादी संस्कार सुखदुःखादी आहे कुणी अनुभवायचे. एकच आत्मतत्व जर तुम्ही केलं तर अनुभवणारा कोण, अशा प्रकारे असणारा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होईल. आणि म्हणजे विषम आत्म्यामध्ये समदृष्टी संभवत नाही. म्हणजे सगळे यांनी काय म्हणतात, ते विषम आत्मतत्व प्रत्येकाचे भिन्न भिन्न आत्मा आहे. जेवढे जीवात्मे आहेत हे सगळे काय भिन्न भिन्न स्वरूपाचे आहे. आणि मग अशा प्रकारच्या त्या भिन्न भिन्न आत्म्यामध्ये कारण त्याची असणारी गुणकर्म भेदाने, प्रत्येकाची असणारे गुणकर्म भेद, म्हणून हे सगळं दिसतंय आपल्याला. कोण सुखी आहे, कोण दुःखी आहे. कोण थोडंसं केलं तरी त्याला लाभ होतो, कोणी आयुष्यभर ती गोष्ट केली तरी त्याला साधत नाही आपण म्हणतो. त्याचं नशीबच तसं म्हणतो आपण, की त्याने कितीही काय केलं तरी त्याच्या हाताला यश नाही आपण म्हणतो. का यश नाही, तर यश नशाचं कारण त्याच्या हातात धर्माधर्मादी संस्कार पूर्व जन्मामध्ये ज्याप्रमाणे स्वकर्म सूत्रेण ग्रथितो ही लोक सांगतात. आपण ज्याप्रमाणे कर्म केली त्या कर्माच्या अनुषंगाने काय झालं, संपूर्ण लोकांना आम्ही काय केलं, ग्रथित करून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या कर्माच्या अनुषंगाने त्या कर्माचे भोग घेण्याकरता. ते भोग कसे, सुख आणि दुःख स्वरूप ते भोग आपण घेत असल्यामुळे आत्म्यामध्ये. आणि म्हणून अशा प्रकारे भोग घेण्यासाठी काय तिथं असणारा तो जीवात्मा त्याने तो भोग घेतला पाहिजे. ती सुखदुःख कोणीतरी अनुभवायला त्या ठिकाणी पाहिजे. कोणी नसेलच तर मग काय त्याची मजा नसते. त्यांना मोठी घेतली गाडी, 15, 20, 25, 30, 40 लाखाची मोठी गाडी घेतली असं विषय समजा. शोरूम मधनं गाडी बाहेर गेली, छानपैकी ड्रायव्हर पहिल्या सीटवर आपण शेजारी बसला, ड्रायव्हरच्या छानपैकी मागे सगळी फॅमिली बसली. आणि असं कन्सेप्ट करा, त्या शोरूममधनं गाडी बाहेर काढल्यानंतर रस्त्याला कोणीच नाही, निर्जन, एक सुद्धा मनुष्य त्या रस्त्यावर नाही. मग कोण, तुम्हीच फक्त, नवरा बायको 2 मुलं ड्रायव्हर, तेवढेच तिथपासून घरापर्यंत एक सुद्धा तुमची नवीन गाडी बघायला एक माणूस त्या रस्त्यावर नाही. तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? दुःखच होणार की एवढे लाखो रुपये मी घालवून सुद्धा माझी गाडी जर कोणी पाहिलं आपल्याला त्या गाडीमध्ये बसलेला तर मग आपल्या मनाला समाधान वाटतं, हा मला त्या गाडीत बसलेला पाहिलं. पण कुणीच जर बघायला नसेल तर त्याचा असणारा फलाचा उपभोग घेणं जे आहे, सुख जे मनाला वाटणं आहे की एवढ्या लाखाच्या गाडीत मी बसलोय पण बघायला कोणीच नाही. त्याप्रमाणे येथे सुद्धा काय की हे सगळं जे करणारा भोगता कोणीतरी पाहिजे. आणि तोच जर काय नसेल, सगळीकडेच समदृष्टी तुम्ही करून टाकली, कोण भोगणार, काय कसं काय, त्याचा सगळा संबंध कसं काय लावणार, आणि त्याचं असणार उत्तर. आणि म्हणून विषम आत्म्यामध्ये हे सगळे प्रत्येकाचा आत्मा जो आहे, ह्या विषम आत्म्यामध्ये तुम्ही जे म्हणताय समदृष्टी करा सारखं तुमचं जे चाललंय दुसऱ्या अध्यायापासून की सर्वत्र समदृष्टी सेवा हे काही योग्य नाही, आत्म्यामध्ये समदृष्टी संभवत नाही, अशी आशंका घेऊन भगवंत म्हणतात. आणि अशा प्रकारे आशंका जी आहे त्याला भगवंत पुन्हा उत्तर देतात. काय म्हणतात, प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. हे सगळी जी कर्म आहे कशामध्ये, प्रकृतीमध्येच आहे.
प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः. ही सगळी प्रकृती म्हणजे त्रिगुणात्मिका माया. त्या मायेच्या द्वारे काय आहे, सगळी कर्म जी आहे, सर्वच्या सर्व कर्म त्या मायेच्या अनुषंगाने त्रिगुणात्मिका जी माया आहे, त्या त्रिगुणात्मिका मायेच्या अनुषंगाने संपूर्ण कर्म जे आहे, संपूर्ण कर्म प्रकृतीमध्ये म्हणजे मायेच्या अनुषंगाने सगळी घडत आहेत. यपशी तथा काय आत्मानम अकर्तारम स पश्यती. परंतु ही सगळी जी कर्म आहे प्रकृतीमध्ये मायेच्या अनुषंगानेच चाललेली आहे, परंतु जो अकर्तारम स पश्यती त्या आत्मानम, तो जो आत्मतत्वाचा आहे त्या आत्माचा याच्याशी काही संबंध नाही. साक्षी भावाने, थोडक्यात आत्मतत्व आहे साक्षी भावाने. जसं सूर्य जो आहे, जगतामध्ये सर्व घटना कितीही जरी घडत असल्या तरी त्याचा सूर्याचा ज्याप्रमाणे संबंध नाही, सूर्य साक्षी भावाने पाहणार, तसा आत्मा किंवा आत्म्याला जो अशा प्रकारे साक्षी भावाने पाहतो. आणि कर्म काय, हे सर्व जे कर्म काय प्रकृतीमध्येच चाललेले आहेत, याचा आणि त्याचा काही संबंध नाही, अशा प्रकारे जो पाहणारा आहे तोच वास्तविक पाहतो. यः पश्यती, जो वास्तविक पाहणारा त्या ठिकाणी आहे, स पश्यती. म्हणजेच काय, या सगळ्यामध्ये संबंध जो आहे, मीचा संबंध तो प्रस्थापित करत नाही. अशा प्रकारे फक्त साक्षी भावाने पाहणारा. रस्त्यावरनं ज्यावेळेस आपण जात असतो, अनेक घटना जरी घडत असल्या तरी आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला जात नाही, साक्षी भावाने पाहून पुढे 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 जात असतो. त्याचप्रमाणे जो या ठिकाणी त्याचप्रमाणे अगदी म्हणून काय की जो सर्व कर्मे प्रकृतीकडून म्हणजे ईश्वराच्या शरीरेंद्रियकार बनवलेल्या अविद्या मायेकडूनच सर्व प्रकारे ही केली जाणारी आहे. असे प्रकारे सगळे प्रकृतीमध्येच चाललंय. क्रिया जेवढ्या काही आहे, कार्य करणं, भेद, हे काय जे काय आहे सगळं काय आहे, सगळं प्रकृतीचंच आहे. अशा प्रकारे जो पाहतो त्याचप्रमाणे आत्म्याला अकर्ता पाहतो, तोच वास्तविक पाहतो. आत्म्याचा याचा काही संबंध नाही, तर फक्त साक्षी भावाने. ज्याप्रमाणे सूर्य काय फक्त प्रकाशित करण्याचं काम आहे, परंतु तिथं ज्या सृष्टीपटलावर किंवा जगतामध्ये होणारे सगळ्या व्यवहाराचा, हे सूर्या तू आम्हाला प्रकाश दिला आणि म्हणून ही भांडणं झाली, आता या भांडणामधला थोडासा अंश तू घे, असं आपण ज्याप्रमाणे त्याला म्हणत नाही, त्याप्रमाणे इथे सुद्धा काय, त्याला फक्त चैतन्य मात्र त्या ठिकाणी अपेक्षित असणारं प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबाच्या अनुषंगाने पुढे अविद्या काय करते, अविद्या म्हणजे माया, हा सगळा खेळ रचते त्या ठिकाणी. मग त्याचा जो आहे त्यांचा आणि यांचा काही संबंध नाही, आत्म्याचा आणि याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आणि अशा प्रकारे जो पाहतो तो वास्तविक पाहतो. या सगळ्याशी माझा म्हणजे त्या तत्वाचा, त्या आत्मतत्वाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. हे सगळा जर खेळ चाललेला आहे, हा कसा कुठे चाललेला आहे, तर हा सगळा मायेमध्येच, मायेच्याच अनुषंगाने. जसं प्रोजेक्टरचं सांगितलं की पिक्चरच्या सिनेमाच्या हॉलमध्ये गेल्यानंतर काय फिल्म लावलेली, फिल्म म्हणजे थोडक्यात प्रकृती, त्रिगुणात्मिका माया समजा, आणि त्या ठिकाणी असणारा तो लाईट, बरोबर, तो लाईट त्या फिल्मवर पडल्यानंतर काय ती सगळं चित्र जे आहे, हे चित्र काय आपल्याला त्या पडद्यावर दिसत असतं, परंतु लाईट आणि फिल्मचा जसा काही संबंध नसतो, त्याचप्रमाणे या ठिकाणी फक्त काय प्रकाशित करण्याचं, फिल्मला लाईट काय करतं, फक्त प्रकाशित करण्या मात्राचं काम करतं. पण त्यांचा त्या लाईटचा आणि फिल्मचा संबंध आहे का, तर काही नाही, लांब लांबपर्यंत काही संबंध नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रकाशित करण्याचं काम फक्त आहे आत्मतत्वात. बाकी असणारा संपूर्ण हा जो पिक्चर आहे हा फिल्ममध्येच आहे. त्रिगुणात्मिका जी माया आहे, हे त्रिगुणात्मिका मायाच हा संपूर्ण पिक्चर आम्हाला दाखवण्याचं काम करत आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे, आणि म्हणून त्या प्रोजेक्टर मधला जो लाईट आहे त्याचा जसा त्याचा संबंध नाही, त्याचप्रमाणे इथे सुद्धा त्या आत्मतत्वाचा आणि या त्रिगुणात्मिका मायेचा काही संबंध नाही. तेच या ठिकाणी सांगितलं. असा जो पाहणारा वास्तविक पाहतो, साक्षी भावाने पाहतो. काय म्हणतात पाहू,
प्रकृत्या इति प्रकृति भगवतः माया त्रिगुणात्मिका मायां तु प्रकृतिं विद्यात् इति मन्त्रमन्नात् तया प्रकृत्या एव च न अन्येन महदादि कार्यकारण अकार परिणतया कर्माणि वाङ्मनः कार्यारम्भानि क्रियमाणानि निर्चयन्त्यमानानि सर्वशः सर्वप्रकारैः यः पश्यति उपलभ्यते तथा आत्मानं क्षेत्रज्ञम् अकर्तारं सर्वोपाधिवर्जितः स पश्यति स परमार्थदर्शी इति अभिप्रायः। निर्गुणस्य अकर्तुः निर्विशेषस्य आकाशस्य इव भेदे प्रमाणानुपत्तिः इत्यर्थः। प्रकृत्याः म्हणजे प्रकृती म्हणजे काय म्हणतात आचार्यांचं असणारं भाष्य आचार्याच्या काय म्हणतात ते पाहू। आचार्य या ठिकाणी म्हणतात प्रकृत्याः म्हणजे प्रकृती म्हणजे भगवंताची त्रिगुणात्मिका माया। प्रकृती म्हणजे काय भगवंताची असणे सात्विक राजसिक आणि तामसिक ही त्रिगुणात्मिका जी माया आहे ही त्रिगुणात्मिका माया म्हणजे प्रकृत्या म्हणजे भगवंताची त्रिगुणात्मिका माया। याविषयी मायेला प्रकृती समजावे असे श्रुतिप्रमाण आहे। मायां त्वं प्रकृतिं विद्यात् की या मायेलाच तू या ठिकाणी काय प्रकृती समज अशी श्रुतिप्रमाण आहे। त्या प्रकृतीकडून दुसऱ्या कोणाकडून नाही तर प्रकृतीकडूनच मायेकडूनच काय होत आहे तर त्या प्रकृतीकडूनच दुसऱ्या कोणाकडून नव्हे महत अहंकार इत्यादी कार्य करणं म्हणजे काय महत अहंकार मनोबुद्धी चित्त अहंकार अंतःकरणच्या दृष्टय हे घ्यायचं या ठिकाणी इत्यादी कार्य करणं असणारा शरीर इंद्रियांच्या आकाराने परिणित झालेल्या प्रकृतीकडूनच काय वांग मन आणि शरीर यांच्या योगाने होणारी कर्मे म्हणजे कायिक वाचिक आणि मानसिक कर्मे सर्व प्रकारांनी म्हणजे काम्य निषिद्ध वगैरे प्रकारांनी होत असतात असे जो जाणतो आणि त्याचप्रमाणे आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ हा कर्ता नसून सर्वोपाधी रहित आहे असा जो जाणतो तो खरा परमार्थ ऋषी होय। म्हणजे अशा प्रकारे सारासार तेच सांगणे आत्ता जे काय इतक्या वेळ सांगितलं तेच या ठिकाणी ही सगळी जी कर्म आहे प्रकृतीमध्येच आहेत आणि जो आत्मा आहे तेच सांगितलं क्षेत्रज्ञ त्याचप्रमाणे आत्मा म्हणजे याला जाणणारा या शरीराला जाणणारा तो क्षेत्रज्ञ त्याचप्रमाणे आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ हा कर्ता नसून तो कर्ता नाही मग तो कसा आहे सर्व उपाधी रहित आहे तो कुठल्याही उपाधीचा त्याचा काही संबंध नाही म्हणून सर्व उपाधी रहित आहे असे जो जाणतो की याचा माझा काही संबंध नाही अशा प्रकारे जो जाणतो तो खरा परमार्थदर्शी होय। या श्लोकातील अभिप्राय आहे कारण निर्गुण अकर्ता अनिर्विशेष ही का आत्म्याची असणारी लक्षणं किंवा आत्म्याचा विशेष गुण काय तो आत्मतत्व कसं आहे तर ते निर्गुण आहे अकर्ता आहे तर कुणाचाही कर्ता बनायला जात नाही। कर्ता बनायला गेला की सापडला ज्या जिथं संबंध अर्जुनाने संबंध प्रस्थापित केला आणि सापडला त्यासाठी गेला युद्धासाठी गेला आणि युद्धासाठी गेल्यानंतर काय झालं आचार्य पितर पुत्र दैव जगता सगळ्यांना पाहिल्याबरोबर काय झालं त्या ठिकाणी सापडला लगेच मोह निर्माण झाला म्हणजे संबंध प्रस्थापित केला की सापडला ते ज्या ठिकाणी सांगितलं कर्ता भावाने मी करता मी याचा अमुक मी त्याचा तमुक हा संबंध ज्या ठिकाणी संबंध निर्माण केला त्या ठिकाणी मोह आणि मायेने लगेच त्याचं असणारं जाळ जे आहे ते तुमच्यावर टाकलंच त्यामध्ये तो सापडला 100%। म्हणून काय सांगितलं मग म्हणून तो आत्मतत्व कसा आहे ते आत्मतत्व निर्गुण अकर्ता निर्विशेष त्यामध्ये कुठलीही विशेषता नाही मी असा आहे मी तसा आहे काही कुठलीही विशेषता नाही। अशा क्षेत्रज्ञाच्या भेदाविषयी आकाशाच्या भेदाप्रमाणेच काही प्रमाण संभवत नाही असा भावार्थ हा अशा प्रकारे ते काय सर्वत्र व्याप्त आहे अंतर्बहिष्ठेच व्याप्त आहे म्हणजे अशा प्रकारे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही प्रमाण त्याच्या भेदाप्रमाणे आकाशाच्या भेदावर आकाशाचा आपण भेद करू शकत नाही त्यासाठी काही प्रमाण नाही तसं त्या असणारे क्षेत्रज्ञाचा भेद आपण करू शकत नाही त्याच्यासाठी कुठलंही प्रमाण त्या ठिकाणी नाही। पुनरपि तदेव सम्यक दर्शनम शब्दांतरेण प्रपंचते पुनरपि तेच सम्यक दर्शन आता हेच असणारा विषय पुन्हा दुसऱ्या शब्दांच्या द्वारे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। यदा भूत पृथक् भावम् एकस्थमनुपश्यति तद एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा यदा भूत पृथक् भावम एकस्थम अनुपश्यति की ज्याप्रमाणे काय जेव्हा काय भूतांचा पृथक्पणा जे आहे काय एक म्हणजे काय एक आत्म्यामध्ये स्थित आहे हे सगळं जरी असलं
हे तरी अनेक प्रकारची भूतमात्रा असली तरी हे काय एकाच आत्मतत्वामध्ये स्थित आहे असं कसा जाणतो, असं का जाणतो, कसा जाणतो, तर हे सर्व तो शास्त्र आचार्य यांच्या उपदेशाप्रमाणे पाहतो. गुरु आणि आचार्य शास्त्र यांनी सांगितल्यानंतर हे सगळं जे काय आहे भूतांचा पृथकपणा एका आत्म्यामध्ये, हे जरी सगळं आपल्याला भिन्न भिन्न दिसलं असलं तरी हे सगळं एका आत्म्यामध्ये जो जाणतो, कशाने जाणतो, तर आचार्य आणि शास्त्राच्या अनुषंगाने उपदेशाने जो जाणतो आणि त्या एका आत्म्यापासून भूतांचा विस्तार पाहतो, त्या एकाच आत्म्यापासून या संपूर्ण भूतमात्रांचा विस्तार जो पाहतो, त्याच वेळेस तो काय, तो साधक त्याच वेळेस ब्रह्मभावाला प्राप्त होतो. म्हणजे असणारा हाच विषय पण आता तोच विषय सांगण्याचा प्रयत्न केला. पाहू काय म्हणतात ते. इति यदा यस्मिन् काले पृथक् भावभावं भूतानां पृथक् भावं पृथक्त्वम् एकस्मिन् आत्मनि स्थितः एकस्थ अनुपश्यति शास्त्र आचारोपदेशेन अनु आत्मानं प्रत्यक्षत्वेन पश्यति आत्मैव इदं सर्वम् इति. तदेव च तस्मादेव च विस्तारम् उत्पत्ति विकासम् आत्मतः प्राण आत्मतः आशा आत्मतः स्मरण आत्मतः आकाश आत्मतः तेज आत्मतः अपात्मः आविर्भाव तिरोभाव आत्मानम् इति एवं आदिप्रकारैः विस्तारमिदा पश्यति ब्रह्म संपद्यते ब्रह्मैव भवति तदा तस्मिन् काले इत्यर्थः. जेव्हा काय म्हणतात आचार्यांचा असणारा भाष्य तोच विषय पुढे झालाय. काय, जेव्हा काय, ज्यावेळी भूतांचा पृथक भाव एका आत्म्यामध्ये स्थित आहे, मागून पाहतो, अशा प्रकारे जरी हे सगळं भिन्न भिन्न जरी दिसत असलं तरी वास्तविक या सर्वांमध्ये अनुस्यूत असणारा आत्मतत्व एकच आहे, हेच पुन्हा पाहतो. मग हे जे आहे हे कसं पाहतो, हे आता पूर्व श्लोकामध्ये भिन्न भिन्नच आहे, परंतु एकत्व कसं पाहतो या सगळ्यामध्ये, तर शास्त्र आणि आचार्य उपदेशाने. गुरुदेव सांगतात, अरे हे सगळं जरी तुला भिन्न दिसत असलं, हे पृथक वेगवेगळं सगळं दिसत असलं तर या सर्वांमध्ये अनुस्यूत असणारं आत्मतत्व जे आहे हे सर्वांमध्ये अनुस्यूत असणारं आत्मतत्व एकच आहे. हे कोण सांगतंय, गुरु आणि आचार्य शास्त्र या सर्वांच्या उपदेशाने. हे सर्व जरी भिन्न भिन्न मला सगळं दिसत असलं तर या सर्वांमध्ये अनुस्यूत असणारा आत्मतत्व एकच आहे असा उपदेश गुरु शास्त्र ज्यावेळेस करतं तेच म्हणतात. अशा प्रकारे म्हणजेच हे जरी ज्यावेळेस भूतांचा पृथक भाव हे जरी भिन्न भिन्न सगळं दिसत असलं तरी एका आत्म्या, हे सर्वच्या सर्व कुठे आहे, त्या एका आत्मतत्वामध्येच हे सर्व स्थित आहे. तस्मात् आत्मनः आकाशसंभूता, त्याच्यापासूनच आकाशात वायो अग्नि अग्ने आपाद पृथ्वी औषधेभ्यन्नम अन्नात् पुरुषः. अशा प्रकारे तो काय आत्म्यामध्ये स्थित आहे असे मागून पाहतो. म्हणजेच शास्त्र व आचार्यांच्या उपदेशानुसार मनन करून स्वतःच्या प्रत्यक्षत्वेनाने, म्हणजेच काय उपदेश झालेल्या प्रत्यक्ष दर्शनाने हे सर्व आत्माच आहे. हे जे काय मी पाहतो आहे काय सर्व आत्मभावानेच पाहतो आहे असे पाहतो. त्याच्यापासून विस्तार उत्पत्ती विकास परिणाम आत्म्यापासून प्रकृतीपासून शरीरापर्यंत सर्व पदार्थांना स्वरूप लाभ झाला आहे असे पाहून, म्हणजे हे सगळं जे काय आहे अलग आहे सगळं वास्तविक पाठ सुरुवात त्या आत्मतत्वापासूनच, त्या आत्म्यापासूनच या सर्वांची काय निर्मिती झाली आहे. म्हणजे सर्व पदार्थांना स्वरूप लाभ झाला आहे असे पाहून आत्म्यापासून प्राण, आत्म्यापासून आशा, आत्म्यापासून स्मरण, आत्म्यापासून आकाश तेज जल, आत्म्यापासून आविर्भाव, आत्म्यापासून तिरोभाव, आत्म्यापासून अन्न, अशा प्रकाराने तस्मात् आणि म्हणून आकाश अद्य पृथिवी औषधीभ्यन्नम, म्हणजेच त्या आत्मतत्वापासूनच अन्नम, तेच या ठिकाणी सांगितलं. आत्म्यापासूनच अन्न, अशा प्रकाराने विस्ताराला जेव्हा पाहतो त्यावेळेस तो विद्वान ब्रह्मसंपन्न होतो, ब्रह्मच होतो असा आता भावार्थ. की अशा प्रकारे सर्व जे काही मी पाहतो आहे हे सर्व जे आहे या सगळ्याच्या थोडक्यात काय या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न केला. अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वरच सगळं आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. निमित्त कारण सुद्धा परमेश्वर, उपादान कारण सुद्धा परमेश्वर, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या ठिकाणी नाही. अशा प्रकारे तो या ठिकाणी पाहतो. आणि त्यानंतर काय पुन्हा अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मा अव्ययम शरीरस्थोपी कांतय न करोति न लिप्यते. त्याचा असणारा 31व्या श्लोकाचं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये